नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्यासोबत आहे. श्रोते हो, आज आता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अशा दोन कृषी विद्यापीठाचे सन्माननीय माजी कुलगुरू, विद्यार्थीप्रिय शिक्षक, तत्वनिष्ठ शिस्तप्रिय प्राध्यापक, राष्ट्रीय पातळीवरील मृदाशास्त्रज्ञ, उत्कृष्ट वक्ते, दुष्काळ परिस्थितीत मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे तारणहार अशा अनेक कार्यामध्ये शेती आणि शेतकरी यांच्यासाठी मोलाचे योगदान देणारे शेतकरी सुपुत्र माननीय डॉक्टर अशोक श्रीरंगराव ढवण सर आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी सौभाग्यवती उषाताई अशोकराव ढवण मॅडम. तर सर्वप्रथम आपणा दोघांचेही मी फुले कृषी वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, जीवन खूप सुंदर आहे. तो एक प्रवास आहे. जन्मापासून ते आपल्या निश्चित ध्येयपूर्तीचा प्रवास, हाच जीवन प्रवास. माननीय डॉक्टर अशोक ढवण सर यांचा जीवन प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. जिथे संघर्ष आहे तिथेच उत्कर्ष आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उजनी तालुका औसा येथील शेतकरी कुटुंबात 7 मे 1957 रोजी आदरणीय सरांचा जन्म झाला. सर, आपलं बालपण, शिक्षण इथपासून ते कृषी पदवीपर्यंतचा आपला जीवन प्रवास कसा होता? सर, काय सांगता येईल? निश्चितच हा माझा जीवन प्रवास का आनंददायी होता तितकाच कष्टप्रद पण आहे. अगदी. माझं जन्मगाव तुम्ही आताच उल्लेख केला की तिरणेकाठचं उजनी हे गाव. त्या गावाला थोडीशी धार्मिक परंपराही आहे आणि अतिशय समृद्ध गाव म्हणून आजही त्या गावाचा नावलौकिक आहे. अगदी. आणि आपण सांगितल्याप्रमाणे माझा जन्मच मुळात शेतकरी कुटुंबात. वास्तविक शैक्षणिक दृष्ट्या फारशी अनुकूल कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही केवळ शेतीमध्ये मात्र माझ्या कुटुंबाचा एक वेगळा लौकिक होता आणि मला त्याचं कळत नकळत बाळकडू माझ्या लहानपणापासून मिळालेलं होतं. शेती हा उदरनिर्वाहाचा एक व्यवसाय म्हणून तुम्हाला माझ्या जन्मापासून ज्ञात होत, परंतु शेती हे विज्ञानही आहे हा संस्कार माझ्या हायस्कूलच्या जीवन प्रवासातच काही शिक्षकांच्या माध्यमातून झाला. आणि मग त्याच वेळेस मला एक जिज्ञासा झाली की पुढील आपलं जे काही शैक्षणिक भवितव्य आपल्याला घडवायचं आहे ते शेतीशास्त्राचा विज्ञान म्हणून अभ्यास करण्याकरता हा विचार माझ्या मनामध्ये अतिशय कोवळ्या वयामध्ये रुजला गेला आणि त्याचाच परिपाक म्हणून मी SSC पास जेव्हा झालो 1974 साली, तेव्हा मी परभणीच्या कृषी विद्यापीठाची वाट धरली विद्यार्थी म्हणून. माझे मॅट्रिकचे मार्कही चांगले होते आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये माझ्या अनेक चाहते आणि शिक्षकांना असं वाटायचं की मी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या विद्याशाखेकडे वळावं, परंतु माझी जी उर्मी होती ती कृषी शाखेकडेच होती आणि म्हणून मी माझ्या अंतर्मनाशी प्रतारणा न करता मुकाटपणे कृषी विद्यापीठामध्ये 1974ला BECच्या कृषीच्या पहिल्या वर्षाला मी प्रवेश घेतला. अगदी. आणि त्यावेळेस नुकतंच आमचं विद्यापीठ स्थापन झालेलं होतं. तिथला अध्यापन करणारा वर्ग सुदैवानं चांगला होता आणि त्या काळातही मला खूप चांगले शिक्षक मिळाले, कारण त्यावेळेस 1975ला जागतिक कीर्तीचे एक थोर शास्त्रज्ञ डॉक्टर दत्ताजीराव साळुंके तिथं कुलगुरू म्हणून आलेले होते आणि त्यांचं सानिध्य लाभलं, त्यांच्या मार्गदर्शन लाभलं आणि त्यातनं त्यांनी खूप चांगल्या चांगल्या लोकांना प्राध्यापक म्हणून विद्यापीठ सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. त्यामध्ये बहुतांश IRच्या ठिकाणून PhD MSc करून आलेले होते आणि त्याबरोबर काहीतरी अगदी अमेरिकेतल्या नामांकित विद्यापीठातनं अध्ययन आणि अध्यापनाचा अनुभव घेऊन आलेले शिक्षक होते. तर इतकं समृद्ध शैक्षणिक वातावरण कृषीचं मला माझ्या BECच्या कृषी शाखेमध्ये शिकत असतानापासून मिळालं. अगदी. म्हणजे आज शेतकरी सुद्धा संभ्रम अवस्थेत असतो की आपल्या मुलानं, शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपला मुलगा परत शेती क्षेत्रात जावा, हे वाटत नाही. पण सरांचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे. एक शेतकऱ्याचा सुपुत्र शेती शिक्षणापर्यंत जातो आणि शेती क्षेत्रामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण असं काम करतोय. तर पण एक कृषी शिक्षणाकडे आपण आलात, त्यानंतर पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी आपण या ठिकाणी म्हटलात की मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयामध्ये जी आपली सर्वोच्च संस्था आहे भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली, इथून आपण पूर्ण केलं. बरोबर. म्हणजे आज आपण
आपण एका ग्रामीण भागापासून ते दिल्लीपर्यंतचा हा प्रवास आपला या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून झाला. तर दिल्लीमध्ये हे शिक्षण घेत असताना काही आपल्या त्या कृषी संशोधनाच्या विषयी किंवा महाराष्ट्राच्या विषयी अशा काही आठवणी असतील तर आपल्याला सांगितलं तर. या अनुषंगाने मला अजून एक आठवण सांगायला आवडेल. मी बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना डॉक्टर दत्ताजीराव साळुंखे यांनी तत्कालीन अतिशय थोर शास्त्रज्ञ आणि आजही त्यांचं नाव खूप मोठं घेतं असतं आणि नुकतंच त्यांचं निधन झालेले डॉक्टर MS स्वामीनाथन, अगदी अगदी हरित क्रांतीचे जनक. तर त्यांना आमच्या परभणी कृषी विद्यापीठामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं पाचारण केलेलं होतं आणि त्यांचं एक व्याख्यान आमच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या करता तिथल्या सभागृहामध्ये ठेवलेलं होतं. मी त्यावेळी बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो आणि तो व्याख्यान ऐकण्याची मला संधी मिळाली आणि स्वामीनाथन साहेबांचं खरं तर तत्कालीन माझी जी काही जडणघडण होती त्यातलं बरंचसं व्याख्यान मला समजलंही नव्हतं. परंतु एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते की स्वामीनाथन साहेबांनी विद्यार्थ्यांना एक आव्हान केलं होतं की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये नाव कमवायचं असेल किंवा करिअर करायचं असेल तर दिल्लीला भारतीय कृषी अनुसंधान संस्था ही जगप्रसिद्ध संस्था काम करते आणि आपल्यापैकी अनेक जणांनी तिथं आपला पुढचा जो अभ्यासक्रम आहे विशेषतः पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यासक्रम निवडण्याकरता त्या संस्थेत शिकावं असं त्यांनी मला आवाहन केलं आणि ती खुणगाठ मनाशी बांधून त्या दृष्टीनं मी तयारीला लागलो आणि सुदैवानं माझ्या प्राध्यापकाकडनं मला अतिशय चांगलं मार्गदर्शनही मिळालं. त्यामध्ये मी आवर्जून 2 प्राध्यापकांचा उल्लेख करेन. डॉक्टर SB वराडे सर, जे त्यावेळी IIT मध्ये 10 ते 15 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव पाठीशी होता त्यांच्या आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून ते पोस्ट डॉक्टरेट करून आलेले होते. आणि दुसरे एक शास्त्रज्ञ, थोर शास्त्रज्ञ मृदा विज्ञान विषयाचे डॉक्टर CP घोन्सीकर सर, तेही ओहिओ स्टेट विद्यापीठामध्ये PhD करून आलेले होते. या दोघांचं मार्गदर्शन मी घेतलं आणि माझ्या पुढच्या शिक्षणातला जो विषय मी मृदा विज्ञान हाच विषय निवडला आणि सुदैवानं मला भारतीय कृषी अनुसंधान संस्थेमध्ये मला तिथं प्रवेश मिळाला आणि तिथं मग माझ्या आकांक्षेचा परीघही वाढत गेला. अगदी अगदी. आणि त्याच्यामुळं तिथले जे शिक्षक आहेत तिथे परत दिल्लीमध्ये अतिशय नामांकित प्राध्यापक त्यावेळी होते आणि त्यांच्या अध्यापनाचा मला लाभ झाला आणि त्याच्यातनंच माझे दृष्टिकोन बदलत गेला आणि तिथल्याही आठवणी खूप आहेत. माझं शैक्षणिक जीवन तर फुलत गेलं पण त्याबरोबरच दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींची व्याख्यानं ऐकण्याची संधी मिळाली. मी ज्या डॉक्टर स्वामीनाथनचा उल्लेख केला त्यांची अनेक व्याख्यानं माझ्या त्या 1978 ते 1984 या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि या व्यतिरिक्त अनेक इतर नामांकिताची सुद्धा व्याख्यानं मी ऐकली. व्याख्यान हा सुद्धा एक प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी फार मोठं माध्यम होतं अर्थात आणि नवी दिल्लीमध्ये हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी केलात. सर, हा अभ्यासक्रमाचा भाग झाला पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्राचे अनेक राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा दिल्लीच्या ठिकाणी होते, जे महाराष्ट्राचे आपले सन्माननीय पहिले मुख्यमंत्री असतील आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, यांच्या संदर्भात सुद्धा आपल्या काही आठवणी आहेत. बरोबर. तिथं खरं तर माझा अभ्यासक्रम तर चालूच होता पण तिथे एक बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून अतिशय प्रभावीपणे काम करत होतं. मराठी संस्कृती मराठी प्रांताच्या बाहेर रुजवणे आणि त्या दृष्टिकोनातनं तिथं मराठी नाटकं व्हायची. प्रत्येक वर्षी नाट्य महोत्सव असायचा आणि ती आमच्याकरता पर्वणी होती. आम्ही मराठी भाषिक सगळे विद्यार्थी त्या नाटकं पाहायला जायचं आणि सुदैवानं आम्हाला स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण ते अतिशय दर्दी व्यक्तिमत्व, साहित्यात त्यांना विशेष रस असलेलं व्यक्तिमत्व, ते पण नाटकांना आवर्जून यायचे. तर त्यांना नुसतं पाहणं आमच्याकरता अतिशय मोलाची गोष्ट होती आणि आनंददायी गोष्ट होती. मग त्यातनं अधूनमधून त्यांच्या समोर जाणं, त्यांना बोलायचा प्रयत्न करणे, त्यांना ऐकणं, तर हा आमच्या व्यक्तिमत्व जडणघडणीतला अतिशय महत्वाचा भाग होता आणि त्यांच्याचमुळे आम्हाला साहित्याची आवड, अवांतर वाचनाची आवड, अवांतर ऐकण्याची आवड, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कळत नकळत माझ्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा असा सृजनात्मक आकार देण्याचं कार्यही त्या माध्यमातून झालं आणि त्यातनंच माझं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून विकसित झालं. अगदी अगदी. आजही आम्हाला तुमच्या त्या व्यक्तिमत्वातनं ह्या गोष्टी आम्हाला प्रत्ययास येत आहेत. सर, याच्यानंतर सर आपलं पदवीपर्यंत, आचार्य पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथं तुम्ही न थांबता अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधनाचं ज्ञान अवगत करण्यासाठी अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी येथे FAO फेलो, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचे फेलो म्हणून आपली निवड झाली. फार कमी लोकांच्या वाट्याला हे भाग्य येतं. तर सर, तिथला अनुभव कसा होता? तो निश्चितच चांगला होता पण तत्पूर्वी मी अजून एका गोष्टीचा मला इथं उल्लेख करावासा वाटेल. माझं PhDचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे काय संधी आहेत नोकरीच्या याच्याकरता मी परत एक संभ्रमावस्थेमध्ये होतो आणि तात्पुरतं मला शासनाच्या कृषी विभागामध्ये काम करायची संधी मिळाली परंतु तिथं माझं मन रमत नव्हतं. मला सतत अध्यापन क्षेत्रामध्ये येण्याची एक ओढ लागली होती. सुदैवानं मला तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं 1985
1985 मध्ये सहाय्यक प्राध्यापक मृदा विज्ञान लगेच संधी मिळाली. आणि ही संधी मिळाली आणि त्यातनं माझा जो जीवन प्रवास आहे ॲज ए प्राध्यापक म्हणून तो फुलत गेला. गेली 10 वर्ष मी पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचं काम केलं, अध्यापनाचं. त्यानंतर 1985 ते 2000 पर्यंत ते काम केलं. तर 2000 पासून मी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम केलं आणि त्या काळातच मग शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य हे तिन्ही अंग माझे फुलत गेले. आणि आपण जो आता उल्लेख केला की अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली, तर फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन याच्या माध्यमातून मला व्हिजिटिंग सायंटिस्ट एक्सचेंज प्रोग्राम याच्या अंतर्गत अमेरिकेतल्या ओरेगॉन स्टेट विद्यापीठामध्ये व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून जाण्याची संधी मिळाली. आणि तिथं जे मला जे काही ज्ञान प्राप्त झालं किंवा त्या पूर्ण कार्यक्रमाचं रूपरेषा अशी होती की मी तिथल्या वेगवेगळ्या विद्यापीठांना भेटी देणं, अमेरिकेतले वेगवेगळी कृषीविषयक संशोधन केंद्र आहेत, संस्था आहेत, तिथं भेटी देणं आणि वेगवेगळ्या संशोधन केंद्रात संशोधन प्रकल्प कसे आकाराला येतात, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे शास्त्रज्ञ एकात्मिक पद्धतीनं एखाद्या प्रकल्पावर कसं काम करतात याचं जवळून अभ्यास करणं हाच माझ्या त्या अभ्यासाचा तेही विद्यार्थी दशेसारखाच निश्चितपणे. आणि मग त्या काळामध्ये मला अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेली काही विद्यापीठं आणि काही संशोधन केंद्र इथं जाण्याचा, भेटी देण्याचा योग आला. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मला ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तर होतच, परंतु युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस कॅम्पस आणि सांताक्रूज कॅम्पस या 2 कॅम्पसवरही राहण्याची मला संधी मिळाली. आणि त्यांचं तिथलं काम जे आहे संशोधनाचं ते जवळून त्याचं आकलन करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये एक मला माझ्या व्यक्तिमत्वाला एक वेगळे आयाम निर्माण झाले ॲज ए संशोधक म्हणून. आणि त्याचा फायदा मला विद्यापीठामध्ये सेवेत पुन्हा अधिक चांगल्या प्रकारे करता आला. आज जे बऱ्याच कृषी विद्यापीठामधून MSc किंवा PhDचं जे शिक्षण पूर्ण करत आहेत हे विद्यार्थी आज 90.8 FM या फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला ऐकत आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वप्न असतं की आपण सुद्धा परदेशामध्ये जावं, तिथं शिक्षण पूर्ण करावं, संशोधन पूर्ण करावं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपला इथला अनुभवाचा कसा सल्ला असेल? निश्चितपणे मला विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की आपण जेव्हा कृषीचं करिअर म्हणून निवड करता, ते करत असताना तुमच्या सेवेची खऱ्या अर्थानं समाजाला वेगवेगळ्या कृषीशी निगडीत, मग त्याच्यामध्ये संशोधन आहे, अध्यापन आहे, विस्तार कार्य आहे, इथं नितांत गरज आहे. आणि कृषी विभागात शासनाच्या काम करणारे अधिकारी आम्हाला हवे आहेत. तर त्यांचं जे ज्ञान आहे ते सर्वस्पर्शी व्हायला हवं आणि त्यांना जो ज्ञानाचा त्यांचा परीघ वाढला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, करिअर म्हणून निवडत असताना आयुष्यामध्ये चढ उतार येतील, तर नैराश्याला कुठेही थारा न देता आयुष्याचे जे चढ उतार आहेत त्याच्या पुढे सामोरं जात असताना आपल्या जीवनामध्ये ज्या काही आदर्श व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाचं आकलन करणे, त्यातनं प्रेरणा घेणे आणि स्वतःला सिद्ध करण्याकरता कंबर कसणे हा त्यांच्या जीवन प्रवासाचा अविभाज्य भाग असावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. बघा श्रोते हो, अतिशय म्हणजे पदव्युत्तर पदवीचं शिक्षण किंवा आचार्य पदवी घेऊन सुद्धा अमेरिकेसारख्या शहरातून सुद्धा संशोधक, एक उत्कृष्ट संशोधक म्हणून आदरणीय डॉक्टर धवन सरांनी आपलं कार्यकाळ पूर्ण केलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा सल्ला दिलेला आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यांची वाचन संस्कृती अतिशय खूप चांगली होती. पण सर आज जर बघितलं तर वाचन संस्कृतीचा तरुणांच्यावरती जितका प्रभाव पडायला पाहिजे ते जाणवत नाही. समाज माध्यमांच्या मागे आजचा तरुण मोठ्या प्रमाणात जाताना दिसतो. त्यामुळे जे मराठी साहित्य असेल किंवा वाचन असेल तर याच्यापासून तो दुरावतो की काय हे असं आपल्याला वाटतं. तर विद्यार्थ्यांसाठी आणि एकूणच वाचकांसाठी आपला काय आग्रह असेल सर? निश्चितपणे थोडीशी एक शोकांतिका अशी आहे की आज जी काही समाज माध्यम आहे ते अतिशय उथळ प्रकारे काम करतायत आणि सगळे आमचे जे तरुण विद्यार्थी आहेत त्या समाज माध्यमाच्या ह्या उथळ प्रचाराला बळी पडतायत. परंतु मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्याकडे जे काही विपुल साहित्य उपलब्ध आहे कृषीचं आणि कृषी व्यतिरिक्त इतर मराठी साहित्य, खरं तर आपली संस्कृती ह्या कृषी संस्कृतीशी इतकी निगडीत आहेत की मराठी साहित्य सुद्धा कृषीच्या ज्ञानानं ओतप्रोत भरलेलं आहे. अगदी ज्ञानेश्वरीपासून जर आपण विचार केला तिथून ते सगळ्यांचा विद्यार्थ्यांनी अतिशय बारकाईनं अभ्यास करावा, आपली वाचन संस्कृती जोपासावी. आणि आज जरी पुस्तकाच्या व्यतिरिक्त डिजिटल माध्यमातून सुद्धा खूप मोठं संधीचं दालन विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, त्याचाही त्यांनी अतिशय खुबीनं वापर करावा आणि स्वतःचं जे काही ज्ञान विश्व आहे ते अधिक समृद्ध करावं असंच माझं विद्यार्थ्यांना सल्ला राहील. अगदी आपली ज्ञानाची क्षितिजे रुंदावत असताना प्रत्येकाची एकच ओरड असते की सर मला वेळ नाही. तर आपण इतका सगळा व्यस्त कारभार, इतक्या सगळ्या व्यस्त कामातून हे कसा आपला आवड किंवा आपली ही छंद आपण कसं जोपासलात सर वाचनाच्या संदर्भात? खरं तर वेळ नाही ही सबब मी मान्यच करत नाहीये. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा जर तुम्ही अतिशय आवडीनं एखादं क्षेत्र विकसित करायचं म्हटलं तर त्यात निश्चितपणे वेळ मिळू शकतो. पहिले
गेले माझे 20 वर्ष प्राध्यापक म्हणून निश्चितपणे ग्रंथालयामध्ये मी दररोज किमान 2 ते 3 तासाचं वाचन वेगवेगळ्या विषयाचं करत असे आणि तेवढा वेळ काढत असे आणि त्याच्यात मला खूप फायदा झाला. माझ्या विद्यार्थ्याकरता मला अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञानदान करता आलं. पण त्याच्यानंतरच्या टप्प्यात मी जेव्हा प्रशासकीय गोष्टीमध्ये गुंतलो गेलो, मग प्राचार्य म्हणून, विस्तार शिक्षण संचालक म्हणून, डीन म्हणून, या काळात ही घरी असेल तर सुट्टी दिवशी निश्चित वाचन, पण प्रवासात सुद्धा माझा वाचनामध्ये मी कधी खंड पडू दिला नाही. जो वेळ मिळेल त्याचा परिपूर्ण अगदी कुलगुरू झाल्यानंतर सुद्धा मला अनेकदा 2-2, 3-3 तास प्रवास करावा लागत. तर माझ्या प्रवासात वाचन हीच माझी प्रेरणा आणि वाचन हेच माझं गुंतवणूक मनाची होती आणि त्यातनं मी अजूनही घडतो आहे. कारण ज्ञानाची जी प्रक्रिया आहे, ज्ञान मिळवण्याची, ही तिला कुठं शेवट नाहीये. ती एक अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि ती सातत्यानं आजही माझी चालू आहे. आजही मी नव्यानं काय आहे याचा शोध घेत असतो आणि त्याचं वाचन करतो. अगदीच. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असं म्हटलं जातं आणि सरांच्याकडनं जेव्हाही मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला वाचनाची संस्कृती आपण जोपासली पाहिजे. वाचनाचा छंद हा आपल्याला जडला पाहिजे. वाचनातून आपल्या ज्या ज्ञानाच्या कक्षा आहेत त्या रुंदावल्या पाहिजेत असं सांगतायत. सर, आपण सहाय्यक प्राध्यापक ते विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य ते 1 जून 2018 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय 18वे कुलगुरू म्हणून असा जवळपास 35 वर्षाचा प्रदीर्घ कार्यकाळ अनुभवला आहात. आज बऱ्याच विद्यापीठातील प्राध्यापक असतील, शास्त्रज्ञ असतील, हे सुद्धा काम करत असतील. त्यांच्यासाठी एक आपण मूर्तिमंत असं आदर्श उदाहरण आहेत. या लोकांच्यासाठी किंवा या जे काम करत आहेत हे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आपला कोणता सल्ला असेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण प्राध्यापक म्हणून एखाद्या विद्यापीठामध्ये कार्य सुरू करतो, आपला व्यासंग हा सातत्यानं, आपण जो उल्लेख केला आताच की मी कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून काम करत असताना वाचन आणि त्यातनं नुसतं वाचन नाही तर चांगल्या चांगल्या लोकांना ऐकणं, त्याचं आकलन करणं. आणि मला अजून एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल की मला केवळ परभणीच्या विद्यापीठात असं नाहीये, तर मला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्येही काही काळ प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा एक वेगळा लौकिक आहे. विशेषतः मला इथं जे भावलं तिथली कार्यसंस्कृती. आणि खरं तर मी इथं काम करत असताना मी शिकण्याच्या भूमिकेतनंच इथं काम केलं. अनेक महाविद्यालयांना मी भेटी दिल्या, अनेक संशोधन केंद्राला भेटी दिल्या, तिथल्या शास्त्रज्ञांना भेटलो, त्यांच्याशी त्यांचं काम जाणून घ्यायचा प्रयत्न केला, त्यांना काही उपयुक्त सूचना केल्या. परंतु तो काळ हे माझ्याकरता अतिशय आनंददायी काळ आहे. आणि ह्या दोन्ही, कारण महाराष्ट्रातलं सगळ्यात ज्येष्ठ विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाचं नावलौकिक आहे आणि इतर विद्यापीठाला मार्गदर्शन करण्याची भूमिका हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अतिशय समर्थपणे पार पाडतंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. अगदी महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं सर्वत्रच नावलौकिक आहे आणि अशा या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सुद्धा आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. आणि आपल्या कार्यकालामध्ये आपण एखादं महाविद्यालय असेल की संशोधन केंद्र, जे चांगलं ते मी इथून घेऊन जाईल, त्याचं मॉडेल घेऊन जाईल, असा आपला आग्रहच त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. हे अतिशय छान पद्धतीचं आहे. सर, नुकतंच महाराष्ट्र शासनाने 1 दिवस बळीराजासाठी, त्याचबरोबर शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. पण आपण 10 वर्षापूर्वीच विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा नाविन्यपूर्ण विस्तार उपक्रम राबवला. हा उपक्रम नेमका काय होता सर? त्यावेळी मी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण संचालक म्हणून काम करत होतो आणि बराच वेळा शेतकऱ्यांना विद्यापीठाकडे येणं त्यांच्या कार्यबाहुल्यामधून शक्य होत, म्हणून आम्ही हा उपक्रम त्यावेळी राबवला गेला. त्यामध्ये कृषी विद्यापीठाचे जे वेगवेगळे विषय तज्ञ आहेत त्यांना घेऊन आम्ही शेतकऱ्याच्या शेतावर जायचो. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतातली परिस्थिती पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचं शेत हे वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतं. तर शेतकऱ्याशी तिथं जाऊन चर्चा करणे, त्यांच्या समस्येचं निराकरण करणे आणि त्यांना पुढील काय करायचं याचं एक स्पष्ट असं मार्गदर्शन करणे हे त्यामधून अभिप्रेत होतं. आणि मराठवाड्याच्या अनेक खेड्यातनं आम्हाला जाता आलं. त्या निमित्तानं त्यांच्या बांधावरून त्यांना थेट मार्गदर्शन करता आलं आणि त्यामुळं विद्यापीठाची जी शेतकऱ्यासोबतची जी नाळ आहे त्याच्यामुळे अधिक घट्ट झाला. हा माझा तो एक अनुभव आहे. अगदी शेतकरी सुपुत्र हा मातीशी घट्ट नाळ धरणारा शेवटी मृदाशास्त्रज्ञ अशी सुद्धा आपली ही ओळख होती आणि शेतकऱ्यांच्यासाठी अविरतपणे शेतकऱ्यांच्या शेवाळात आपण त्या ठिकाणी कार्यरत होता. सन 2012-13 मध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. बरोबर. अनेक मोसंबी बागा संकटात आल्या होत्या. त्या मोसंबी बागा वाचवण्यासाठी एक मोठं अभियान आपण राबवलं. कसं केलं सर्व सर? हा, बरोबर आहे की त्या काळात मी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होतो आणि जालना, औरंगाबाद, बीडचा काही भाग हे मराठवाड्यातलंच नव्हे तर भारतातलं एक दर्जेदार मोसंबी उत्पादक क्षेत्र म्हणून त्याची एक नावलौकिक आहे. आणि नेमकं 2012-13
ह्या वर्षामध्ये भीषण दुष्काळ पडलेला होता आणि अनेक बागा नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. तर विद्यापीठातलं जे तंत्रज्ञान आहे, बागा जगवण्याचं तंत्रज्ञान जे विकसित झालेलं, त्याचं आम्ही शेतकऱ्याच्या शेतावर डेमॉन्स्ट्रेशन देणं आणि त्याच्याकरता जे बारकावे आहेत ते मोसंबी बाग जगवण्याचं, त्याचं तंत्रज्ञान त्यांना अवगत करून देणं, त्या संदर्भातलं साहित्य प्रकाशित करणं आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही बनावलेल्या बऱ्याचशा बागा आम्ही जगवू शकलो. आज ते सगळे मोसंबी उत्पादक शेतकरी विद्यापीठाचं आणि विशेषतः माझं स्वतःचंही अतिशय आदरानं नाव घेतात. हा माझ्याकरता अतिशय आनंदाचा आणि कौतुकाचा भाग आहे. निश्चितच सर, आपण ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी आपण केलेल्या आहेत, पण आज राष्ट्रीय स्तरावरील एक मृदाशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा आपला संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश आपल्याला ओळखतो आहे. जमिनीचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शेतकरी बांधवांच्या समोर फार मोठी समस्या आज राहिलेली आहे. जागतिक हवामान बदल असेल किंवा जमिनीची उत्पादकता कमी असेल किंवा सेंद्रिय कर्ब जे आपण म्हणतो, तर हे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या समोर आहेत. तर एक मृदाशास्त्रज्ञ म्हणून सर शेतकऱ्यांसाठी आपला काय सल्ला असेल? निश्चितच, कारण आज जी उपलब्ध जमीन आहे शेती करता ती अतिशय मर्यादित आहे आणि जी उपलब्ध जमीन आहे तिचा दर्जा पण दिवसेंदिवस खालावतो आहे. विशेषतः जमिनीतला अन्नद्रव्याचं प्रमाण हे घटत चाललेलं आहे. त्यामध्ये असंतुलन निर्माण झाले. जमिनीच्या मशागतीच्या पद्धती सदोष असल्यामुळं भविष्यामध्ये एकूणच अन्नधान्य उत्पादनाचा जो पाया आहे तो ढासळतो की काय ही भीती उत्पन्न झालेली. आणि म्हणून मृदाशास्त्रज्ञ म्हणून आम्ही भारतीय स्तरावर इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्स, भारतीय मृदा विज्ञान संस्था ही कार्यरत असते. त्यातनं देशभरातले सगळे मृदाशास्त्रज्ञ या व्यासपीठावरून एकत्र येत असतात. सुदैवानं मला मागच्या 15-20 वर्षापासून वेगवेगळ्या व्याख्यानमाला ऐकण्याचा आणि व्याख्यान देण्याचा मला भाग्ययोग लाभला आणि त्या माध्यमातूनच आम्ही हे पूर्ण शेतकरी आणि धोरणकर्ते या दोघांनाही या संदर्भातली जागृती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला आम्ही बऱ्यापैकी यश पण येत आहे. हा माझ्याकरता अतिशय आनंदाचा भाग आहे. छान आहे, छान आहे. आज कोणतीही योजना राबवत असताना लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचा सहभाग किंवा लोकसहभाग हे यशस्वी करण्याचा कार्यक्रमाची ही गुरुकिल्ली असं आहे. पण अजूनही शेतकऱ्यांच्यासाठी आपण जमिनीचं आरोग्य चांगलं करण्यासाठी एक तळ्यातील गाळ काढून हलक्या जमिनीचं पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केलं होतं. याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाला. सर, नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे? बरोबर. ऍक्च्युअली मी त्यावेळी उस्मानाबादला सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य म्हणून कार्यरत होतो आणि उस्मानाबादच्या परिसरातली सगळी जमीन हलकी आणि मुरमाड जमीन होती आणि त्या जमिनीमध्ये एकतर अन्नद्रव्याचं प्रमाणही कमी होतं, अन्नद्रव्य साठवून ठेवण्याची क्षमता ही अशा जमिनीची कमी असते आणि त्याबरोबर पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. आणि नुकतंच त्यावेळी थोडंसं शासन स्तरावरूनही तळ्यातील गाळ काढून त्या जमिनीचं उत्पादकता कशी वाढव या संदर्भात काहीतरी विद्यापीठानं संशोधन करावं अशी शासनाची अपेक्षा होती आणि तशा प्रकारचे संशोधन प्रकल्प आम्ही जिथं हाती घेतले आणि त्यातनं आम्हाला हलक्या ते मुरमाड जमिनीची उत्पादन क्षमता दुपटीनं किंवा तिपटीनं वाढवता येते हे आम्हाला सिद्ध करता आलं आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही त्या पूर्ण खरं तर हा दुहेरी उपक्रम आहे. आज आमची हजारो कोटी गुंतवणूक करून बांधलेली जी काही धरणं आहेत, तळी आहेत, तलाव आहेत ती गाळानं भरतायत. तर तो गाळ जर उपसला तर त्याची साठवण क्षमता वाढते आणि ते उपसलेल्या गाळाचा जर जमिनीच्या समृद्ध करण्याचा वापर केला तर हा दुहेरी उपक्रम शासनानं त्यांचा आज शासनाकडे जो उपक्रम आहे की शेततळ्यातला गाळ काढून जमिनी समृद्ध करणे म्हणजे तो उपक्रम शासनानं घेतलेल्या हाती आणि त्याचं फलित आम्ही समजतो. आमच्या संशोधन कार्याचं ते फलित आहे. अगदी दुहेरी उपक्रम आहे. पाण्याची साठवण क्षमता सुद्धा वाढेल आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे जे शासनानं धोरण स्वीकारलं आहे तर त्याच्या मागची मूळ प्रेरणा हे आमचं तिथलं झालेलं संशोधन आहे. क्या बात, सुंदर, अतिशय सुंदर. हे दुहेरी उपयोग या तंत्रज्ञानाचा आपण शेतकरी बांधवांसाठी करून दिलेला आहे. तर आज शेतीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. पण सुदैवाने एक आनंदाची गोष्ट म्हणजे महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग शेतीमध्ये वाढताना दिसतो आहे आणि या महिला शेतकऱ्यांचं जे काबाड कष्ट असेल, त्यांचं जे कष्टप्रद जीवन असेल, तर हे सुखकारक होण्यासाठी सुद्धा आपण काही विद्यापीठाचे तंत्रज्ञान विकसित केलं होतं का? असं काय म्हणते? निश्चित, कारण मी तर म्हणेन की आज साधारणतः 80% शेतकरी हे छोटा आणि मध्यम शेतकरी या वर्गात मोडतो आणि जिथे जिथे छोटे शेत आहेत तिथं सगळा शेतीचा डोलारा हा
आमच्या महिला शेतकऱ्यांनीच सांभाळलेला आहे. त्यामध्ये शेतीशिवाय शेतीपूरक जे उद्योग आहे, त्यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, रेशीम उद्योग आहे, हे सगळे व्यवसाय महिलांनीच पेललेले आहेत. आणि मग असं असेल तर महिलांना विशेष प्रशिक्षण देणं, त्यांच्या दृष्टिकोनातनं बदल घडवून आणणं, प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना अधिक सजग करणं, हा विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा केंद्रबिंदू ठरवून आम्ही आणि सुदैवानं त्याला बऱ्यापैकी यश आलेले. आज मला अभिमानानं सांगायचे की आमची शेती आमच्या महिला भगिनीच्या कष्टातनंच आज टिकून आहे आणि ती पुढच्या भविष्य काळात तोच त्यांचा एक मूलाधार आहे, महिला शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. हे कटू सत्य कोणीही नाकारू शकणार. निश्चितपणे महिलांचं सबलीकरण असेल किंवा त्यांना एक आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून देण्याचा साठी असेल तर गांडूळ खताच्या माध्यमातून सुद्धा मोठा उपक्रम आपण हाती घेतला होता. बरोबर आहे, कारण आज जरा निविष्ठावरचा खर्च पाहिला तर सगळ्यात मोठा खर्च हा खतांच्या बाबतीत होतो. रासायनिक खतं अतिशय महागडी आहेत आणि दिवसेंदिवस ती महाग होणार आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये छोटा आणि मध्यम शेतकरी कदाचित रासायनिक खतं विकत घेऊ शकणार नाही अशी परिस्थिती. मग त्यांना पर्याय म्हणून आम्ही स्वतःच्या शेतामध्ये जे काही उपलब्ध होणारं काडी कचरा आहे, मलमूत्र आहे जनावरांचं, ह्यांना एकत्रित करून कमीत कमी कालावधीमध्ये चांगल्यात चांगल्या दर्जाचं गांडूळ खत कसं तयार करता येईल या संदर्भाचे आम्ही अनेक प्रशिक्षण वर्ग घेतले महिलांकरता आणि त्यांच्यामध्ये महिलांचा खूप उत्स्फूर्त सहभाग होता आणि त्याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळाले. अगदी आज आपण सांगताय सर, विषमुक्त शेतीची संकल्पना येऊ घातलेली आहे. आरोग्यदायी शेती किंवा आरोग्यदायी जीवन सगळ्यांना हवं आहे आणि अशा माध्यमातून आपण एक मृदाशास्त्रज्ञ म्हणून गांडूळ खताला सुद्धा प्राधान्य दिलेलं आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याकडे आपला हा याच्या माध्यमातून कल होता. हे आज आपल्या 90.8 FM माध्यमातून अनेक महिला शेतकरी आपल्याला ऐकत आहात, त्यांच्यासाठी हा फार मोठा मोलाचा सल्ला या ठिकाणी मी असं समजतो. सर, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहभागातून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन उपक्रम आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवला होता आणि त्याचं फलित म्हणून विद्यापीठास ग्रीन युनिव्हर्सिटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक संत म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी. तर अशा पद्धतीचा हा छोटंसं ग्रामीण भागातून आलेलं छोटंसं बीज आज वटवृक्षामध्ये रूपांतर करते असं आपलं कार्य त्यातनं दिसतंय आणि एवढं वृक्षावरती आपण प्रेम करत आहात, वृक्ष संवर्धनाला भर देतात. सर, हे कसं केलं सगळं? निश्चितपणे हेही माझ्याकरता अतिशय आनंददायी गोष्ट आहे. साधारणतः कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयाचे परिसर हे वृक्ष लागवडीने हरित परिसर आहेत, असावेत अशी समाजमनाची धारणा आहे आणि मग त्याकरता आमचे सगळे परिसर जे आहेत हिरवाईने नटलेली पाहिजे आणि तिथलं फक्त वृक्षवैभवच वाढता कामा नाही तर ते वृक्षवैभवासोबत पक्षीवैभव पण वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हा उपक्रम आमच्या महाविद्यालयाचे जे NSS युनिट्स आहेत, NCC युनिट्स आहेत, इतर विद्यार्थी आहेत, कर्मचारी आहेत, यांच्या सहभागातनं आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये आम्हाला इतर कामं कमी होती आणि मग मी असा विचार केला की त्या कोविडच्या काळामध्ये इतर काहीच करता येत नसेल तर आपण या कामाकरता जर थोडंसं झोकून दिलं तर त्यातनं काहीतरी नवीन उभं राहील. आणि सुदैवानं मला माझे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा अतिशय मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्या काळामध्ये आम्ही काय केलं की जुनी वृक्ष आहेत त्यांची व्यवस्थित छाटणी करणं, त्याला आकार देणं आणि नव्यानं वृक्ष लागवड करणे हे दुहेरी कार्यक्रम हाती घेतले आणि आज त्याचं मूर्त स्वरूप आम्हाला पाहताना मनस्वी आनंद होतो. यामध्ये प्रामुख्यानं आम्ही देशी वृक्षावर भर दिला. त्यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, औदुंबर आहे, कडुनिंब आहे, यासारख्या वृक्षाची आणि हजारोच्या संख्येनं आम्ही आमचे सगळे कृषी महाविद्यालय, कृषी तंत्रज्ञान विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्था याचे परिसर आम्ही हिरवेगार केलेले आहेत आणि त्याचं फलित म्हणून नुकताच शासनाला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ग्रीन अवॉर्ड आमच्या विद्यापीठाला मिळालाय. तो माझ्याकरता अतिशय आनंदाचा क्षण आहे. अगदी 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 खरंच आहे. विद्यार्थी मित्र हो, मोठ्या प्रमाणात आपण आज सरांना ऐकत आहात आणि आपल्याला कल्पना असेल की युवकांचा चांगल्या विधायक शक्तीसाठी जर वापर केला तर राष्ट्र उभारणी निर्माण होऊ शकतं. सरांनी या माध्यमातून आपल्या विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या माध्यमातून त्यांच्या सहभागातून वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन ग्रीन युनिव्हर्सिटी हा कन्सेप्ट त्या ठिकाणी राबवलेला आहे. सर, हे सगळं झालेलं आहे, आपण खूप मोठा डोलारा आपण सगळं सांभाळलेला आहे आपल्या आयुष्याच्या. तर प्रत्येक ठिकाणी आपली ही व्यस्त कार्यशैली पाहिली तर एक महिलांची एक कुरकुर असते किंवा एक ओरड असते. तर या आपल्या कार्यशैलीमुळे आपण कौटुंबिक जबाबदारी असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल यासाठी आपल्याला वेळ देणं शक्य होत नसेल. अशा अनेक सगळ्या सांसारिक ज्या जबाबदाऱ्या असतात ह्या एक आपल्या अर्धांगिणी म्हणून आदरणीय मॅडम या ठिकाणी पूर्ण करत असतात. मॅडम, काय सांगता येईल की कधी तुमचा असा पलटवार झाला की सरांनी आपल्या संसारिक किंवा कुटुंबाला वेळ दिलेला नाही? तत्पूर्वी मी थोडं सांगू इच्छितो की मी माझ्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये इकडे काम करत असताना घराकडे मला म्हणावं तितकं लक्ष देता आलं. सुदैवानं माझी
पत्नी सुविद्य पत्नी असल्यामुळं तिनं सगळ्या घरचा डोलारा आणि विशेषतः मुलांचं संगोपन हे अतिशय उत्तमपणे केल्यामुळंच मी कला क्षेत्रात अधिक लक्ष देऊ शकलो, हे मला अतिशय अभिमानानं नमूद करावं असं वाटतं. आणि त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्ही त्यांच्याच शब्दात ऐकलेलं बरं राहील. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. सरांचं इतकं कार्यकर्तृत्व बघत असताना तुम्ही ही रथाची दुसरी बाजू आहे ती सांभाळलेली आहे. काय सांगता येईल, कसं सांभाळलं हे सगळं? प्रत्येक सामान्य स्त्रीला वाटत असतं की आपल्या पतीकडनं काहीतरी अपेक्षा असतातच, पण जेव्हा एक ध्येयवेडा माणसाची पत्नी होते कुठली स्त्री, तेव्हा तिला त्या सामान्य पत्नीसारखं किंवा सामान्य स्त्रीसारखं थोडंफार आपल्या कसं आवडीनिवडी वगैरे थोड्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि प्रत्येक वेळेस आपलं कुटुंब, आपले पती आणि एक जे काही विचार किंवा कुठली गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने कशी योग्य आहे याचाच विचार करून आपली पुढची वाटचाल करावी लागते. अगदी. तर मग साध्या गोष्टी असतात काही, पण कधी मग मुलांना किंवा मग मुलंही त्या दृष्टीने आपल्या वडिलांचं किंवा ध्येय त्याप्रती पाहून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांचे सुद्धा विचार संस्कारही तसे होतात. आज आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे चैनी प्रवृत्ती वगैरे वाढलेली आहे किंवा कधी आमच्या मुलांनी असं म्हटलं नाही की मला ही गोष्ट पाहिजे किंवा असंच पाहिजे, ती सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे आपल्या ध्येयाप्रत कसं पुढे जाता येईल, मग त्याच्यासाठी कष्ट करणं, त्याच्यासाठी हवी ती जिद्द मेहनत हे घेऊनच ती पुढे गेलेली आहे. आणि कधीही त्यांनी वडिलांच्या नावाचा किंवा त्याचा आपल्या ह्याच्यामध्ये गैरवापर केलेला नाही. ही गोष्ट मला अभिमानानं सांगायची. मुलांना अभिमान जरूर आहे वडिलांच्या पदाचा किंवा आपल्या ह्याचा, पण त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि त्यातून पुढे प्रत्येक गोष्टीत त्यांनी मार्ग काढलेला. दोन्ही मुलं आपापल्या ठिकाणी आज उच्च पदावर म्हणजे आहेत आणि त्यांच्यात ते आनंदी आहेत आणि त्याचा मला सुद्धा अभिमान आहे, सरांनाही अभिमान. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमान वाटावा असंच मॅडम सांगत असतात. नाहीतर आज सगळ्याच महिलांच्या तोंडी एकच वाक्य असतो की मी म्हणूनच तुमच्या बरोबर संसार केला. आणि बऱ्याचदा कसं होतं, सरांचे काही त्यांच्या प्रशासनातले निर्णय बऱ्याचदा कठोर असायचे. अगदी. आता ते जेव्हा सर प्राध्यापक होते तेव्हा त्यांच्याकडे हॉस्टेल वॉर्डन्स येतो, रात्री अपरात्री ते जायचे आणि काही मुलं अशी गुंड प्रवृत्तीची असतात, त्यांना म्हणजे सुद्धा सरांनी शिस्त लावलेली. मग त्यावेळेस एक पत्नी म्हणून मला कुठेतरी मनात भीती असायची, हा माणूस रात्री अपरात्री जातो. म्हणजे एक हे असतं, एक नावाटिकांची काहीतरी कविता आहे, कुणास्तव कुणीतरी सभय वाटप आहे घरी, त्या म्हणजे त्या ओळींचा मला प्रत्यक्ष म्हणजे अनुभव यायचा बऱ्याचदा किंवा सरांवर एकदा हल्ला पण झालेला आहे. मग त्यावेळी आपल्याला वाटतं की बाबा हे एवढं कठोर वागणं वगैरे हे कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी ते म्हणजे त्याचे पडसाद किंवा त्याच्या हे गोष्टी त्या कुटुंबाला सुद्धा कुठेतरी सहन करावं लागतं, डायरेक्टली इनडायरेक्टली हे असतं. त्यामुळे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हे आपण शब्द ऐकत असतो. याचं मूर्तिमंत उदाहरण मॅडम आज आपल्याला आपलं कुटुंबाचं हे करूनच आपल्याला कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेताना पूर्ण कुटुंबाला त्याला फेस करावं लागतं. म्हणजे असं ही कौटुंबिक पार्श्वभूमी. मुलांचा अभ्यास घेणं असेल, बाकीच्या गोष्टी असतील, हे कसं केलं आपण सगळं? मला कसं स्वतःलाच म्हणजे अभ्यासाची फार आवड होती आणि शाळेत मी एक हुशार विद्यार्थिनी म्हणूनच हे होते, त्याच्यामुळे मला नोकरी करावी असे एक फार मनात न वाटायचे की स्वतःचं काहीतरी आपली एक ओळख असावी स्वतःची. पण आयुष्य असं गेलं की म्हणजे असं काही पुढे म्हणजे जसं येईल तसं मी जगत गेले आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता. आपण नाही तर आपल्या मुलांचा आपण अभ्यास घेऊ शकतो. आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे हे माहीत आहेत त्या आपल्या मुलांना माहिती करून देणे अभ्यासातल्या बाबतीत. मुलं वर्गात अभ्यासात चांगल्या मार्कांनी पास होणं किंवा त्यांना पुढच्या ध्येयाच्या दृष्टीने हे त्या दृष्टीने आणि मुलांच्या अभ्यास घेण्यातच मी एवढी रमून जायची की मला फार आवडायचं ते अभ्यास घ्यायला वगैरे. आणि त्याच्यामुळे मुलांना अधिक असं सांगावं लागले नाही की अभ्यास करा किंवा तुम्ही असं याच्यातून पुढे जा किंवा असं हे होईल. ते मुले म्हणजे अभ्यासाची गोडी त्यांना लहानपणापासूनच होती आणि आपलं ध्येय त्यांनी हे पूर्ण केलंय. अगदी लहानपण असेल, वडील आपले पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून, पोलीस उपनिरीक्षक म्हणून होते आणि तेव्हा सुद्धा कायद्याचा बडगा घरात आपण पाहिला आणि नंतर सुद्धा एक शिस्तप्रिय प्राध्यापक, कठोर भूमिका घेणारे, कर्तव्यनिष्ठ असे पती सुद्धा लाभलेत. अशा दुहेरी भूमिकेतून आपला हा सगळा जीवन प्रवास राहिला. पोलीस खात्यात तरी ते इतके संवेदनशील आणि घरात मुलगी आणि मुलगा असा भेद करून त्यांनी आम्हाला वाढवलं. आणि शिक्षणाच्या बाबतीत तर त्यांना स्वतःलाच वाचनाची आवड होती. परत साहित्य संतांचे वाङ्मय किंवा एक धार्मिक परंपरा असल्यामुळे ते संस्कार आमच्यावर झाले. आणि जिथे जातील तिथून ते पुस्तके घेऊन यायचे. आणि पूर्वीच्या काळी कसं असं प्रसार माध्यम किंवा असे टीव्ही वगैरे मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती. तर मग तेव्हा जिथे जातील तिथून पुस्तके घेऊन यायची आणि ती पुस्तकं वाचायची. तर मग आम्हाला लहानपणापासून वाचण्याची पण आवड लागली. आणि कुठे गेल्यानंतर एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयी कुठे पाहिलं किंवा ऐकलं ते घरी येऊन सांगणं. अभ्यासातला एखादा नवीन शब्द असला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल
कर्नल शब्द आहे तर त्याचं स्पेलिंग हे वेगळं आहे. तर असे वेगवेगळे शब्द किंवा बुके असल्या शब्दांचे स्पेलिंग विचारणं, ते सांगणं, त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे अभ्यासाची गोडी सवय लागलेली. खूपच छान. आणि आम्हाला तर असं बाकीच्या गोष्टीपेक्षा मग असं चित्रपट पाहणं वगैरे, आणि कुठल्या गोष्टीला ना नसायची, जे करताय ना ते करा तुम्ही, म्हणजे अडकाठी कुठल्या गोष्टीची नव्हतीच. अगदी म्हणजे लहानपणापासूनच ह्या सगळ्या गोष्टी आणि एक शिस्तप्रिय अशा पद्धतीचं ही कौटुंबिक असं हे कुटुंब आलेलं आहे. मॅडम, सरांच्या सोबत बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जाण्याचा आपल्याला योग आला असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, काय अनुभव, कसं वाटलं आपल्याला? तेव्हा मला छानच वाटतं. विशेषतः जेव्हा मुलं लहान होती तेव्हा मला फारसं जाण्याचा योग आला नाही, पण नंतर सर जेव्हा डी झाले म्हणजे डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन, तेव्हा निर्णय म्हणजे राज्यामध्ये जाण्याचा, तिथली कृषी प्रदर्शनं पाहण्याचा जेव्हा मला योग आला, आणि ते मला मनापासून आवडायचं, कारण शेतीमध्ये सुद्धा किती नवीन नवीन इनोव्हेशन होत आहे, किती नवीन नवीन रिसर्च होत आहेत, हे प्रत्यक्ष पाहायला त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहता यायचं. आणि कुठंतरी आपल्यालाही म्हणजे जगात कृषीचं हे क्षेत्र हे किती मोठं आहे, किंवा त्याचा विस्तार किती मोठा आहे, किंवा अजून किती संशोधन होऊ शकतं. आणि शेतकरी आपण म्हणतो, पण शेतकऱ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा आपला म्हणजे त्याचा सुद्धा म्हणजे परिघा विस्तारत जातो आपला, की म्हणजे शेतकरी जरी असला तरी तो किती विचार करू शकतो, किती इनोव्हेटिव्ह आणि तो त्याचं म्हणजे कार्य करू शकतो, हे सुद्धा आपल्याला समजतं. अगदी जगाचा पोशिंदा म्हणून ह्या बळीराजाकडे किंवा शेतकऱ्याकडे पाहत असताना रोज सकाळचं किंवा संध्याकाळचं जेवण घेतल्यानंतर सुद्धा त्याच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करणं, हे आपल्याला अतिशय यातनं लक्षात येतं की मॅडमनी सुद्धा सरांच्या बरोबरीत राहून शेतकऱ्यांच्या प्रती बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा हा प्रत्येकानं बदलणं गरजेचं आहे. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याच्या प्रती कृतज्ञच राहिलं पाहिजे, हा फार मोठा मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. सर, जीवन प्रवासाचं हे सिंहावलोकन करत असताना अनेक गोष्टीमध्ये आपण योगदान दिलेलं आहे, खूप छान काम केलेलं आहे, इतका प्रदीर्घ अनुभव आपल्या पाठीशी आहे. त्यामध्ये काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असं कुठं वाटतं का सर? नाहीये, तसं काही फारसं वाटण्याचं कारण नाहीये, कारण मी नेहमी ईश्वराचा ऋणी याच्याकरता आहे की माझ्या वाट्याला ईश्वरानं खूप सुंदर आणि समृद्ध आयुष्य दिलं, आणि जगत असताना मी अतिशय कृतज्ञ आहे, कृतार्थ आहे. पण निश्चितपणे आजही निवृत्तीनंतर मला असं वाटतं की आपल्याला अजूनही समाजाकरता करणं गरजेचं आहे, कारण आता निवृत्ती वेतन समाजाच्या पैशात नाही येतं, आणि जोपर्यंत माझं आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत निश्चितपणे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून काय करता येईल का हाच विचार मनामध्ये सतत रुंजी घालत असतो. त्या दृष्टिकोनातून मी कार्यरत राहण्याचा संकल्प केलेला. सर, या रेडिओच्या माध्यमातून अनेक सेवानिवृत्त झालेले काही प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, काही अधिकारी असतील, हे आपल्याला ऐकतायत. आपलं सुद्धा सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं आपण व्यतीत करत आहात, काय आपले भावी नियोजन आहे? खरं तर आज मी जेव्हा पाहतो ना समाजाकडं, तर व्यासंगी प्राध्यापकाची खूप वाढ, अतिशय उथळ पद्धतीनं ज्ञान साधना करणं आणि तेवढ्यापुरतंच विद्यार्थ्यांना शिकवणं हा अनेक प्राध्यापकांचा सध्या एक प्रकारचा स्थायी भाव झाला. तर ही गोष्ट मला मनातनं व्यथित. तर माझं त्यांना एकच सल्ला राहिली की त्यांनी स्वतःचं अनुभव विश्व सातत्यानं व्यासंगाच्या माध्यमातून समृद्ध, कारण आज विद्यार्थ्यापुढे आदर्श घराघरातनं नष्ट होत आहेत. समाज व्यवस्था अतिशय वेगळ्या पद्धतीनं अधोगतीकडे मार्ग घेऊन करत असताना शिक्षक आणि प्राध्यापक हीच आमची शेवटची आशास्थानं पुढच्या पिढीला घडवण्याची आहेत, आणि त्यांनी आपली सगळी शक्ती ह्या विद्यार्थ्याच्या घडवण्याकरता आपल्या व्यासंगाच्या माध्यमातून खर्च करावी आणि आपलं आणि समाजाचं आणि राष्ट्राचं जीवन समृद्ध करावं, एवढाच मी त्यांना एक सल्ला देऊ शकतो. अगदी विद्यार्थी हाच देशाचा मोठा कणा आहे असं म्हटलं जातं, आणि आज बाकीच्या क्षेत्राकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे करत असताना अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, आणि या संदर्भातच आपण सांगितलेलं आहे हे अतिशय छान पद्धतीचं विद्यार्थ्यांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी मार्गदर्शक राहील. अगदी अनेक सरांचं कार्याच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेले आहेत. पण श्रोते हो, आज आपण 90.8 FM माध्यमातून सरांचं आणि मॅडमचं जे कार्य या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे, निश्चितच सर आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान वाटेल अशा पद्धतीचा सर्वांना हे रेडिओ ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं हे आजचा हा आपला जीवन प्रवास या ठिकाणी आपण उलगडून दाखवलेला आहे. माननीय डॉक्टर अशोक धवन सर, माजी कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ उषाताई ढवन मॅडम, आपण दोघेही आज आपण फुले कृषी वाहिनी रेडिओ 90.8 FM माध्यमातून अगदी मनसोक्त आपल्या सर्व श्रोत्यांशी आपण या ठिकाणी संवाद साधला, आपला जीवन प्रवास उलगडला. त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आणि फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो.